पुढच्या बातमीकडे वळूयात। पालघर स्थानकावर मालगाडी घसरून भीषण अपघात झाला आणि मालगाडी घसरल्याने लोकलच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। 16 तासांपासून विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्याच्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोय। कामावर जाणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलेला आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विजय, कधीपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल? सध्याचे अपडेट्स काय? वृषाली, नक्कीच ही वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल अशी अधिकृत तर रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाहीये। मी आता स्वतः DMRC सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सुद्धा ही माहिती सध्या तरी दिलेली नाहीये। आपण बघू शकता की मी आता ज्या ठिकाणावर ही मालगाडी घसरलेली आहे, आपण जर बघितलं तर हे जे डबे जे आहेत क्रेनच्या साह्याने हे डबे बाजूला करणं सुरू आहे। जर आपण त्याचे ट्रॅक रेल्वेचे जे चाक जर बघितले तर हे पूर्णपणे तुटलेले आहेत। त्याच्या बाजूला जे 2 ते 3 डबे जे आहेत आणखीही ट्रॅक वरतीच आहेत। समोर जर बघितलं तर या डब्यांचे जे चाक आहेत हे अद्यापही आणखी त्या खडीमध्ये जे आहेत हे रुतलेले आहेत आणि हा जो ट्रॅक आहे हे अनेक ठिकाणी तुटलेला आहे। रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर कालपासून जवळपास युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मात्र आज दिवसभरामध्ये सुद्धा हे काम होईल का नाही याची अद्यापही शक्यता आपल्याला सांगता येणार नाहीये। या ठिकाणी DMRA जे आहेत वेस्टर्न रेल्वेचे हे स्वतः या ठिकाणी बसून आहेत, परंतु त्यांच्याकडून अधिकृत माहिती जी आहे ही मात्र देण्यात येत नसल्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण इलेक्ट्रिक वायर असतील, हे वायर सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे वाकलेले आहेत, खांबे वाकलेले आहेत, ट्रॅक पूर्णपणे तुटलेला आहे, डबे अद्यापही आणखी ट्रॅक वरतीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जी लोकल सेवा जी आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांना या ठिकाणी स्टॉप देण्यात आलेले आहेत। मात्र हे सर्व काम कधीपर्यंत होईल हे मात्र अद्यापही स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुद्धा एक गोंधळ आहे। नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।